राज्यात सध्या ओबीसी आरक्षणाचा वाद पेटला असून एकीकडे कुणबी दाखल्यांचा वाद तर दुसरीकडे 50% जी काही आरक्षणाची मर्यादा आहे ती ओलांडली जाते. आणि याच संदर्भात आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी ओबीसी बांधवांना 1 सप्टेंबर रोजी मुंबईमध्ये येण्याचं आवाहन केलंय. या संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत लक्ष्मण हाके सर आहेत. सर, काय सांगाल, का लक्ष्मण हाकेंना एवढा जीवाचा आटापिटा करावा लागतोय आणि 1 तारखेला ओबीसी बांधवांना मुंबईला तुम्ही बोलवण्याचं आवाहन केलंय? काय या पाठीमागे नेमकं काय प्रयोजन आहे? विश्वनाथ प्रताप सिंगांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, BP मंडलांनी ज्या हेतूनं या व्यवस्थेमधल्या कारुनारूला, व्यावसायिकाला किंवा बलुत्या आलुत्याला किंवा भटक्या विमुक्तांना आरक्षण दिलं, तो हेतू या लोकनियुक्त सरकारांनी, आमदारांनी, खासदारांनी, मंत्र्यांनी पायदळी तुडवलेला आहे आणि या ओबीसींचे, भटक्या विमुक्त जाती जमातींचे हक्क अधिकार संपवलेले आहेत. हा माझा आरोप. हे वास्तव, हे परखड विश्लेषण आणि मुख्यमंत्री महोदयांनी, सरकारने या ओबीसीचं आरक्षण संपवलंय. पण मुख्यमंत्री तर म्हणतायत की ज्यांचे कुणबीचे दाखले निघणार आहेत त्यांना आपण ओबीसी मध्ये आरक्षण देणार आहोत. या सगळ्यामध्ये लक्ष्मण हाकेंचा नेमका आक्षेप काय आहे? माझं म्हणणं एवढंच आहे, या महाराष्ट्रामध्ये कुणबी काय 2026ला आला का? मंडल आयोग 1994 पासून आजपर्यंत जवळजवळ 30 वर्ष झाली. 30 वर्षामध्ये कुणबी कुठे परदेशात गेला होता का? आत्ता कसा आला? कुणबीकरणाद्वारे मराठा समाजाला ओबीसीमध्ये मुख्यमंत्री महोदय तुम्ही आरक्षण देण्याचं षडयंत्र केलं. ओबीसीच्या अनाथ माती कालवली, ओबीसीचं झोपडं उद्ध्वस्त केलं. त्याचं कारण असं की शासनकर्ती जमात असलेल्या, संविधानाला मान्य नसणाऱ्या, सुप्रीम कोर्टाला मान्य नसणाऱ्या या सगळ्या लोकांना तुम्ही ओबीसींच्या म्हणजे मागासांच्या झोपड्यामध्ये आणून ठेवलं. सरकार एकीकडे म्हणतंय की ओबीसींच्या आम्ही कुठल्या आरक्षणाला धक्का लावणार नाही. मग लक्ष्मण हाके ओबीसींच्या मनामध्ये भीती का निर्माण करतायत की ओबीसींचं आरक्षण गेलंय, लक्ष्मण हाकेंना एवढा आकारदंड का करावा लागतोय? मी बारामतीमधून बोलतोय. मी उदाहरण सांगतो. पुण्यामध्ये 42 पैकी 42 पैकी 31 नगरसेवक मराठा कुणबी झाले ओबीसीच्या जागेवर. पुण्याच्या जवळ उरळी देवाची प्रसंगी नावाची एक नवीन नगर परिषद अस्तित्वात आली. तिथं 9 जागा ओबीसीला राखीव होत्या. 9च्या 9 जागा मराठा कुणबीने घेतल्या. सातारा जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद एखाद्या गावगड्यातल्या ओबीसीला मिळायला हवं होतं. ते आरक्षण ओपनमध्ये निवडून येऊन आमदाराच्या पत्नीनं 11:30 वाजता दाखला काढला आणि 1:30 वाजता ते अध्यक्षपद घेतलं. हीच परिस्थिती दौंडच्या नगराध्यक्षपदाबाबत. मी हे तोंड देखील उदाहरणं तुम्हाला सांगतोय. यांच्या बाबतीत कुठला सामाजिक भेदभाव झाला असेल? मराठा समाज हा इथला रुलर समाज आहे. गावगाडा सस्टेन करणारा समाज आहे, पुढं नेणारा समाज आहे, नेतृत्व करणारा समाज आहे. त्या समाजानं जर मागासांच्या आरक्षणामध्ये आलं तर ते हे मागास लोक त्यांच्या स्पर्धेत कसे टिकतील? यामध्ये मला असं तुम्हाला विचारायचं आहे की जर जी सगळे सोयरीची अंमलबजावणी झाली तर याचा जो काही मूळ ओबीसीचा प्रवर्ग आहे यावर नेमका काय परिणाम होऊ शकतो? हे बघा, सगळा सोयरा म्हणजे काय? सगळा म्हणजे नात्यानं सक्का आणि सोयरा म्हणजे लग्न संबंधानंतर नातं संबंध आलेला. एखाद्यानं इंटरकास्ट मॅरेज केलं, ब्राह्मणांबरोबर केलं, मारवाड्याबरोबर केलं, मग त्यांना पण आरक्षण द्यायचं का? हे संविधानात बसत नाही. सगळ्या सोयऱ्याची व्याख्या कुठल्याही घटनेच्या डिक्शनरीमध्ये नाही, लॉच्या डिक्शनरीमध्ये नाही. हे कुठनं पैंडा पाडतायत, कुठनं हे शोध लावतायत, कुणी लावलाय शोध हा? त्यामुळं असे जर काही ॲफिडेव्हिटद्वारे, सगळ्या सोयऱ्याद्वारे जर हे रिझर्वेशन द्यायला लागले तर मूळ ओबीसींच्या अनाथ माती कालवलेली आहे. हा माझा पूर्ण विचारांती, पूर्ण अभ्यासांती हे माझं विश्लेषण आहे. तुम्ही ओबीसींच्या प्रश्नावरती भांडताय, एवढं आकांतांडव करताय, लक्ष्मण हाकेंची भूमिका काय? कारण सरकारमध्ये ओबीसी मंत्री आहेत, एकही ओबीसी मंत्री या सगळ्यांवरती बोलायला तयार नाही. बजेट झालं, या बजेटमध्ये ओबीसींसाठी काही तरतुदी करण्यात आलेल्या नाहीत. मग लक्ष्मण हाके या ओबीसी नेत्यांना कधी प्रश्न विचारणार? ओबीसी नेत्यांना प्रश्न विचारून झालेत. सब कमिटीच्या समोर मी माझ्या मागण्या दिलेल्या आहेत. आत्तापर्यंत ओबीसी सब कमिटीच्या फक्त 2च बैठका झाल्या. मराठा समाजाच्या सब कमिटीच्या 13 बैठका झालेल्या आहेत. म्हणजे ओबीसीकडे तुम्ही लक्ष देताय असं म्हणणं आहे का तुमचं मुख्यमंत्री महोदय? आणि ओबीसीच्या नेत्यानो, तुम्ही किती दिवस गुलामी करणार? अरे एक माईचा लाला, अरे द्या त्या मंत्रिपदाचे राजीनामे आणि या ओबीसी जनतेमध्ये सामील व्हा. इतिहासामध्ये तुमची नोंद घेतली जाईल. गुलामगिरी करून, चाटुगिरी करून तुमची इतिहास नोंद नाही घेणार. ओबीसीच्या प्रश्नावर भांडला, लढला, काय काय त्या पदात पडलंय, काय मंत्रिपदाला चिकटून बसलाय? लक्ष्मण हाके बारामती इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावरती आज निमगाव केतकीमध्ये सभा आयोजित केली. काय ओबीसींना आवाहन केलं जाणार आहे? कारण ओबीसीच्या जर बैठका बघितल्या
तर या बैठकामध्ये 2 या 3 जाती फक्त सहभागी होत आहेत. मुंबईला जर आंदोलन तुम्ही केलं तर मुंबईला या आंदोलनामध्ये किती ओबीसी सहभागी होते? लाखोंच्या जनसंख्येनं मुंबईला ओबीसी बांधव आलेला असेल. मायक्रो ओबीसी जरी पुढे दिसत नसला तरी मायक्रो ओबीसी कधीच दिसलेला नव्हता, कारण तो व्यवसाय आहे त्याचा. पण आमची जिम्मेदारी आहे ना मेजर ओबीसींची, मेजर भटक्यांची आमची जिम्मेदारी आहे. माळी, धनगर, वंजारी, बंजारा आमची जिम्मेदारी आहे. छोट्या समूहाच्या हिताचं संरक्षण करणं ही आमची जिम्मेदारी आहे. पण हे छोटे छोटे समूह जर बाहेर नाही पडले, या आंदोलनात सहभागी नाही झाले, तर लक्ष्मण हाकेंचं आंदोलन यशस्वी होणार आहे? 100% होणार. सगळे येणार. ओबीसीला सायलेंट व्हॉइस म्हणलं जातं ना, सगळे येतील. खरं तर ज्या बैठका आपण पाहिल्या, या बैठकाला 10-20 माणसं गोळा होत आहेत. मग लक्ष्मण हाके कुणाच्या जोरावरती 1000 गाड्या घेऊन मुंबईला जाण्याची भाषा करतात? तुम्हाला 1 सप्टेंबरला दिसेल. आणि तुम्ही थोडंसं माझ्या सगळ्या सभा मागच्या बघा, प्रत्येक ठिकाणी 500च्या खाली मॉब नाही आहे. जिथं जिथं बैठका झालेल्या आहेत 1000, 2000, 3000 माणसांच्या झालेल्या आहेत. बरं कशाला आहे 1 सप्टेंबरपर्यंत थांबा ना. पण असा काय लक्ष्मण हाकेंना विश्वास आहे की ज्या छोट्या छोट्या घोंगडी बैठका घेतल्या जातात त्यांना 10 लोक असतात आणि मुंबईकडे लक्ष्मण हाके 1000 गाड्या घेऊन जायची भाषा करतात? कुणाचा नेमका सरकारमधला कुणाचा नेमका पाठिंबा आहे लक्ष्मण हाकेंना? सरकारमधला पाठिंबा असता तर तुम्हाला दिसलं असतं ना. सरकारमधला कोणाचा कोण हरामखोर? सगळे हरामखोर आहेत. ही सगळे सत्तेचे गुळाच्या ढेपीला जसे चिकटून बसतात तसे चिटकून बसलेले आहेत. ओबीसीच्या प्रश्नावर, सामाजिक न्याय हक्कावर एकही माणूस बोलायला तयार नाही. त्या माणसांना मातीत गाडायचीच तयारी आम्ही करतोय ना. आमच्या आरक्षणावर बोलत नाही ना, आमच्या सामाजिक न्याय हक्कावर बोलत नाही ना. तुम्हाला वेशीत अडवून गाडायचीच तयारी आम्ही करायला लागलोय ना. आणि उपाशी पोटीच क्रांती होते, भरल्या पोटी कोणी बोलणार नाही, आम्हाला खात्री आहे ना. आत्ता फोकस फक्त एकच आहे की 1 सप्टेंबरला ओबीसीचं आंदोलन कसं सक्सेस होईल. काय नेमकी रणनीती आखली हाकेंनी? जरांगेंनी कसं मुंबईवरती मी देवगिरीला जाणार आहे किंवा मुख्यमंत्र्यांना टार्गेट करणार आहे असं सांगितलंय. लक्ष्मण हाके मुंबईला गेल्यानंतर नेमकं कुणाला फोकस करणार आहे? लक्ष्मण हाके जिथं थांबवतील तिथं आंदोलन चालू होईल. आंदोलन ठरलेलं आहे. आणि हे आंदोलन फक्त महाराष्ट्राचं नाही, हे आंदोलन जगातली लोक या आंदोलनाकडे बघणार आहेत. ओबीसीचा डीएनए सांगणारे जे देवेंद्र फडणवीस आहेत यांना काय आव्हान असणार आहे? ओबीसी मोठ्या संख्येनं मुंबईला जाणार आहे. आता देवेंद्र फडणवीसांनी ओबीसीचा डीएनए म्हणून मतं मागू नयेत. आणि आमच्या वाड्यावर, वस्त्यावर, तांड्यावर, पाड्यावर तुम्ही आम्हाला मत मागायला यायचं नाही. त्याची तयारी आम्ही आता चालू केलेली आहे. तुम्ही आता कारखानदारांची, भांडवलदारांची, जागीरदारांची आणि जरांगेंची मतं घ्यायची आणि सत्तेत यायचं. ओबीसीच्या दारात आलं तर आम्ही दंडकं काढू. तर हे होते सडोतृड लक्ष्मण हाके. खरं तर मुख्यमंत्र्यांवरती सातत्यानं लक्ष्मण हाके बोलताना दिसले नाहीत, मात्र मुख्यमंत्र्यांना आता हाकेंनी इशारा दिलाय ओबीसीच्या दारात आलं तर आम्ही दांडकं काढू. मात्र मुंबईची रणनीती काय असणार आहे हे देखील हाकेंनी स्पष्ट केलंय. यामुळे मुंबईमध्ये किती संख्येने ओबीसी बांधव जात आहेत आणि लक्ष्मण हाकेंची जी काही भूमिका आहे या भूमिकेकडे सरकार कशा पद्धतीनं पाहतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विकास कोकरे, LS मराठी, बारामती.